शहादा आगारात अजब कारभार, एकासाठी 4 कर्मचाऱ्यांचे निलंबन. कर्मचाऱ्यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आगारामधील 4 कर्मचारी निलंबित केल्याची घटना घडली असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की सदरील 4 कर्मचारी यांनी TTO कार्यालयात जाऊन आपली हजेरी संबंधित वाहतूक नियंत्रक यांना विचारणा केली असता संबंधित अधिकारी यांनी अरेरावीची भाषा केली. यावरून निलंबित कर्मचारी यांनी आगार प्रमुख यांना तक्रार करण्यासाठी गेले असता या कारणावरून आगार प्रमुख यांनी संदीप पाटील, RL राठोड, रामा लोहाटे, प्रमोद मोरे या सदरील कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबन करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहतूक नियंत्रक H सोनवणे यांना जाब न विचारता आगार प्रमुखांनी पाठीशी घालून कामावर कार्यरत ठेवलं असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तरी सदरील निलंबित कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास सर्व कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. मी प्रमोद उत्तम मोरे, कार्यरत शहादा आगार. मी शहादा आगारामध्ये कार्यरत असताना आजवर लिंगायत साहेबांच्या कार्यकाळामध्ये खूप काही गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. जसे की महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आलेला आहे व चांगल्या पद्धतीने आम्ही कार्य करत होतो. परंतु आगार प्रमुख भोईसाहेब आल्यापासून आमच्या आगारामध्ये मनमानी कारभार चाललेला आहे. जसं की मी आपणास दर्शवण्याचा प्रयत्न करतो की आम्ही काही दिवसांपूर्वी जे TTOला जे अधिकारी बसवले त्या TTO अधिकाऱ्यांकडे आम्ही काही कर्मचारी स्वतःचा TTO जो कामगार करारामध्ये नमूद केलेला आहे की स्वतःचे TTO स्वतः आपण चेक करू शकतो, जेणेकरून आपला दिवस भरला जातो अथवा नाही किंवा ओव्हरटाईम होतो किंवा नाही हा बघण्याचा सर्वस्व अधिकार हा कामगार न्यायालयाने प्रत्येक कर्मचाऱ्याला दिलेला आहे. परंतु त्या कामगार न्यायालयाच्या निर्णयावरती स्वतःचा मनमानी कारभार चालवत असताना आमचे आगार प्रमुख डायरेक्ट सांगतात की TTO चेक करायचा तुम्हाला आदेश नाहीये व तो आदेश तुम्ही पाळायचा, तो मी जे बोलेल ते तुम्हाला पाळावा लागेल. परंतु ह्या गोष्टीवरती आम्ही जे TTO अधिकारी आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही तक्रार नोंदवण्यासाठी प्रयत्न केला व आम्ही एक लेटर लिहिलं की त्यांचा तात्काळ टेबल बदली करण्यात यावा असं आम्ही आगार प्रमुखांना लेखी स्वरूपात देण्यासाठी प्रयत्न केला. परंतु त्याच्या अगोदरच सोनवणे साहेब म्हणून हे आगारात आले आणि त्यांनी आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना कमरेच्या खाली ज्या शिव्या असतील त्या कमरेच्या खालच्या शिव्या दिल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याकडनं जे होईल ते तुम्ही उपटून घ्या, माझा कोणीच वाकडा करू शकत नाही, कारण की माझा बाप जो तो आगार प्रमुख आहे. एवढंच सांगत असताना त्यांनी इथंच ते थांबले नाही, परंतु आम्ही आगार प्रमुखांकडे गेलो. आगार प्रमुखांना सांगितलं की सर हा असा प्रकार घडतोय, तुम्ही आम्हाला न्याय द्यावा. असं आम्ही न्यायमूर्तींकडे गेलो. जे पालकत्व त्यांच्याकडे दिलंय ते पालकत्व त्यांच्याकडे दिलं असताना त्यांच्याकडे आम्ही पालक म्हणून त्यांच्याकडे आम्ही मुलं या नात्याने गेलो. पण अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचा हा जो वाद आहे तो बाहेरच्या बाहेर मिटवायचा, मला माझ्यापर्यंत यायचं नाही. मला तुम्ही सांगा, आम्ही जर आगार प्रमुखाकडे न्याय मागत असेल, जर न्याय मिळत नसेल तर आम्ही कोणाकडे जायला पाहिजे? आणि हे कृत्य इथंच नाही थांबले, परंतु आगारामध्ये बरेचसे असे काही आहे की अवैध वाहतूक, त्यानंतर जे आगारामध्ये काही कर्मचाऱ्यांचे, फक्त काही मोजक्या कर्मचाऱ्यांचे 50 ते 60 कर्मचाऱ्यांचे अर्ज घेतले जातात, परंतु ते अर्ज गाळवतात. का गाळवतात ही अधिकाऱ्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. परंतु आम्ही या गोष्टीचा कुठेतरी आळा बसला पाहिजे, प्रशासनाला त्या गोष्टीची मदत झाली पाहिजे, आपली एसटी सुरळीत चालली पाहिजे. या बाबतीत आम्ही अवैध वाहतुकीसाठी जर आम्ही प्रयत्न केला, परंतु आगार प्रमुखांना त्या गोष्टीचा आम्हाला असं वाटतं की त्या गोष्टीचा राग आला आहे. त्या रागामुळे पूर्ण आगाराला त्यांनी भेटीत धरून सर्व कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्याचा त्यांनी एक वेढा उचललेला आहे. त्या सस्पेंड यादीत मी तुम्हाला दाखवू इच्छितो. आता ही सस्पेंड यादी मला दिली. ही सस्पेंड यादी का दिली की मी जबाब लिहून दिला होता की हे कृत्य मी सक्षम उभं असताना हे कृत्य झालेलं आहे, शिवीगाळ सक्षम प्राधिकाऱ्यांनी केलेली आहे असा आम्ही जबाब लिहून दिला. पण असं मी कुठल्याच न्यायालयात बघितलेलं नाहीये किंवा कुठल्या कामगार न्यायालयात बघितलेलं नाही की जो जबाब सक्षम सुनावणीच्या वेळेस असतो तो जबाब लिहून देतो त्याला सस्पेंड का करण्यात येतं. आम्हाला सस्पेंड करण्यात आलं. तर आम्ही 4 कर्मचारी आहोत की जे तुम्ही न्याय हक्कासाठी जर तुम्ही वाटचाल केली तर तुम्हाला सस्पेंड करण्यात येईल असं आमच्या आगारामध्ये हुकुमशाही चाललेली आहे. एवढेच नव्हे तर काही कर्मचाऱ्यांना, एक कर्मचाऱ्याने जर 1 दिवसाची कामगिरी, काही दुःखात निधन, काही कामगिरी त्याची काही घरात मेडिकल प्रॉब्लेम झाले असतील, त्या कर्मचाऱ्याला तात्काळ सस्पेंड करण्यात येतं. परंतु जे कर्मचारी 15-15 दिवस घरी असतात, घरी असल्यानंतर ते कर्मचारी इथे येतात, चिरेमिरी देऊन त्यांची रजा पास करतात, त्या लोकांवरती कुठलीच कारवाई होत नाही. असंच आम्ही जर हे चालत असेल की सस्पेंड, डिसमिस या गोष्टी जर होत असेल तर ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आगार प्रमुखाच्या दालनामध्ये जाऊन आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला कशा माध्यमातून तुम्ही सस्पेंड केलं त्याचे आम्हाला पुरावे दाखवा, असं आम्ही त्यांना मागणी करायला गेलो. तर आमचा सगळ्या गोष्टी बघून
आमचे सहकारी मित्र सर्व उपस्थित झाले व उपस्थित झाल्यानंतर आगार प्रमुख म्हणतात की मी तुमच्यावरती कारवाई करतो, तुम्ही तात्काळ त्यातून चालले जा. त्यांनी एसटीच्या प्रतिमेचा विचार न करता डायरेक्ट त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी सक्षम अधिकारी नाव वगैरे तर काही माहिती नाही, पण त्या अधिकाऱ्यांसमोर बसून त्यांनी एसटीची प्रतिमा मलिन केली व आम्ही त्या सक्षम अधिकाऱ्यांना सांगितलं की यांची जर एनसी नोंदवली आहेत तर आमची देखील एनसी नोंदवावी. तर त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट आम्हाला नकार दिला व तुमची एनसी दाखल करू शकत नाही. शहादा पोलीस चौकी जी गावाच्या बाहेर आहे तिथे आम्ही सर्व नाही नाव वगैरे नाही माहिती मला, परंतु त्यांना मी विनवणी केली की आमची केस दाखल करून घ्या, परंतु त्यांनी केस न दाखल करता आगार प्रमुखांची एनसी दाखल करून घेतलेली आहे. आम्हा कर्मचाऱ्यांची एनसी दाखल करून घेतलेली नाहीये. जर आम्हाला इथे न्याय मिळत नसेल तर आम्ही अन्नत्याग उपोषण करू आणि तर 24 तासाच्या आत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही अन्नत्याग उपोषण सर्व कर्मचारी अन्नदान उपोषण करू आणि आमचा न्याय मिळवू. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगदीश वाणी, शहादा.